नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय वर्ल्ड आणि सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। आपण स्वामी भक्त तर आहोतच, पण आपण स्वतःला स्वामी सेवक सुद्धा म्हणून घेतो। कारण रोजच्या संसारामध्ये आपल्याला जशी जमेल, जेवढी जमेल तशी स्वामी सेवा आपण करतच असतो। आज अशाच एका स्वामी सेवकाबद्दल आपण बोलणार आहोत। स्वामी चरित्रामध्ये ना अशा एक स्वामी सेविका होऊन गेल्यात ज्यांची प्रत्येक गोष्ट स्वामी ऐकायचे। म्हणजे त्या म्हणाला स्वामी आता जेवायची वेळ झाली तर स्वामी जेवायला जायचे, त्या म्हणाला स्वामी देवा आता विश्रांतीची वेळ झाली तर स्वामी विश्रांती करायला जायचे। अशा प्रकारे ना त्या स्वामींवर अधिकार गाजवणाऱ्या एकमेव स्वामी सेविका होत्या, ज्यांचं नाव आहे सुंदराबाई काडगावकर। सुंदराबाई हे नाव ऐकलं ना की आपल्या डोळ्यासमोर एक अत्यंत लोभी किंवा भांडणाऱ्या स्त्रीची प्रतिमा उभी राहते ना। लहानपणापासून जेव्हा स्वामी काय आहेत माहिती नव्हते तेव्हापासून स्वामींच्या मालिका, स्वामींचे चित्रपट पाहत मी मोठी झाले। आणि महाराष्ट्रात असं कोणीच नसेल ज्यांनी स्वामी मालिका किंवा स्वामींचे चित्रपट पाहिले नसतील। आणि त्या सगळ्यांमध्ये ना सुंदराबाईंचं कॅरेक्टर हे असंच काहीसं दाखवलं जायचं। म्हणजे अत्यंत स्वार्थी बाई, इतर स्वामी सेवकांबरोबर भांडणारी बाई। असंही म्हणायचे की त्या स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडून पैसे घ्यायच्या, मौल्यवान वस्तू मागायच्या। आणि त्यांच्या अशा वागण्यामुळे ना आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वामी मठाबद्दल ना असा गैरसमजही पसरला होता की स्वामींच्या दर्शनासाठी फक्त श्रीमंत माणसांनाच प्राधान्य दिलं जातं, किंवा जर तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचंय तर पैसे किंवा मौल्यवान वस्तू घेऊन गेलात तर तुम्हाला स्वामींचं दर्शन लवकर होतं। असा काहीसा चुकीचा समज स्वामी मठाबद्दल पसरला होता सुंदराबाईंमुळे। पण मग असं असूनही स्वामी हे सगळं का सहन करत होते, किंवा त्यांनी सुंदराबाईंना शासन करायला इतका उशीर का केला, असाच प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो। पण आपण हे जे काही ऐकलंय सुंदराबाईंबद्दल, ती सुंदराबाईंची फक्त एक बाजू होती। तशीच सुंदराबाईंना दुसरी बाजू देखील होती, ती म्हणजे त्या अत्यंत निष्ठावान निस्सीम स्वामी भक्त होत्या। स्वामींची त्या मनापासून सेवा करायच्या। असं म्हणतात की स्वामी मठालाच नाही तर स्वामींना सुद्धा त्यांनी शिस्त लावली होती। म्हणजे स्वामी स्नानापासून स्वामी पूजेपर्यंत ते स्वामींच्या नैवेद्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्या जातीने पाहायच्या आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने सगळं करायच्या। एक आई जशी आपल्या लेकराची काळजी घेते ना, अगदी तशीच काळजी सुंदराबाई स्वामींची घ्यायची। अगदी वेळप्रसंगी ना सुंदराबाई आपल्या हाताने स्वामींना जेवणही भरवायच्या। पण फक्त हेच कारण होतं का की स्वामी त्यांचं सगळं वागणं सहन करत होते? तर नाही। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण कितीही स्वामी सेवा केली पण आपले कर्म शुद्ध नसतील, आपली वागणूक चांगली नसेल तर स्वामी कधीही साथ देत नाही। मग स्वामी सुंदराबाईंना साथ देत होते कारण सुंदराबाईंच्या गाठीशी त्यांच्या गतजन्मातलं पुण्य होतं। असं म्हणतात की गतजन्मात सुंदराबाई अत्यंत पुण्यवान स्त्री होत्या, शिवभक्त होत्या। त्यांनी जन्मभर अनोळखी लोकांची सुद्धा सेवा केली होती आणि त्याच पुण्यकर्माच्या फळस्वरूप त्यांना या जन्मात स्वामींचा सहवास लाभला, स्वामींची सेवा करायची त्यांना संधी मिळाली होती। आणि त्यामुळे सुंदराबाईंच्या अनेक चुका स्वामींनी पोटात घेतल्या होत्या। पदोपदी स्वामी सुंदराबाईंना सुधरवायचा प्रयत्न करायचे, त्यांना त्यांच्या चुकाही दाखवायचे। असंही म्हणतात की स्वामींनी सुंदराबाईंना त्यांच्या गतजन्माची सुद्धा ओळख करून दिली होती आणि त्यांना सांगायचा प्रयत्न केला होता की आता त्या जे काही उपभोगत आहेत ते सगळं त्यांच्या आधीच्या जन्मातल्या पुण्यकर्मामुळे आहे, पण ते कधी ना कधी संपणार आहे आणि त्यानंतर मग वाईट परिणाम होऊ शकतात। पण तरीही सुंदराबाईंनी त्यांचा मार्ग बदलला नाही, त्या त्याच मार्गाने गेल्या आणि शेवटी त्यांना स्वामींपासून दूर व्हावं लागलं। असंही नव्हतं की त्यांना त्यांची चूक कळाली नव्हती, साक्षात स्वामी सांगतात म्हटल्यावर कोणालाही त्यांची चूक कळेल। सुंदराबाईंनाही कळायचंय की त्या जे काही वागतायत ते चुकीचं आहे, पण म्हणतात ना स्वभावाला औषध नसतं, असं काहीसं त्यांच्यासोबत होत होतं। आणि जेव्हा केव्हा त्यांच्यासमोर त्यांची एखादी आवडती वस्तू यायची, त्यांना मोह आवरायचा नाही आणि त्या पुन्हा त्याच मार्गाने जायच्या। आता या सुंदराबाईंच्या जीवनचरित्रामधून ना दोन गोष्टी आपण खरंच घेण्यासारख्या आहेत। पहिली म्हणजे त्यांची स्वामी सेवा, त्यांची स्वामी भक्ती, त्यांनी खरंच मनापासून स्वामी भक्ती केली होती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जी चूक केली ती, त्या एका चुकीमुळे त्यांना इतकी मोठी शिक्षा भोगावी लागली। आणि आपणच अशा अनेक चुका आपल्या रोजच्या आयुष्यात करत असतो। आजकाल इतकं वाईट जग आलंय, कलियुग म्हणतो आपण। आजूबाजूला अनेक गुन्हे होताना आपण ऐकतोय, बघतोय। अगदी चोरीमारीपासून, खुनापासून ते अनेक वाईट गुन्हे, मी आता बोलूही शकत नाही असे गुन्हे आजूबाजूला घडत आहेत। आणि ते गुन्हा करताना त्या गुन्हेगाराला माहिती नसतं का की आपण जे काही करतोय त्याचे परिणाम वाईट होणार आहेत, किंवा मी जे काही करतोय ते चुकीचं आहे।
माहिती असतं, पण काय होतं त्यावेळेला तो एका क्षणाचा मोह किंवा तो राग तो आपल्याकडून वाईट कर्म घडवतो. असंच आणखी एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एखादा व्यसनी माणूस, समजा एखाद्याला दारूचं व्यसन आहे, त्या दारुड्या माणसाला माहीत नसतं का की दारू त्याच्यासाठी चांगली नाहीये, त्याच्या आरोग्यासाठी चांगली नाहीये. अनेक वेळा आपण असे जोकही ऐकलेत ना की प्रत्येक दारुड्याना रोज रात्री ठरवतो की उद्यापासून दारू बंद, पण खरंच तसं होतं का? नाही होत. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा ती दारूची बाटली किंवा ते दारूचं दुकान त्या दारुड्यासमोर येतं, त्याला मोह आवरत नाही आणि तो त्याच दिशेने जातो. इथं खूप मोठी उदाहरणं आहेत. आपल्यासारख्या सामान्य माणसाचं घेऊया. आपण रोजच्या आयुष्यामध्ये अशा अनेक छोट्या मोठ्या सवयी आहेत, आपल्याला माहीत असतं की त्या चुकीच्या आहेत, आपल्याला त्या बदलायच्याही असतात, पण आपलं मन आपल्याला ते करून देत नाही. म्हणजे अगदी आजकाल इतके मोठे मोठे आजार वाढलेत आणि त्याचं काहीसं कारण आपल्या खाण्यातून सुद्धा आहे. आजकाल अनेक अनहेल्दी फूड, वाईट गोष्टी ज्या आपण खातोय, जंक फूड खातोय, त्यामुळे अनेक आजार वाढत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की हे खाणं चांगलं नाही आहे, हे वाईट आहे, आपण ह्या सवयी बदलायला हव्यात. पण होतं का तसं? नाही. कारण आपली जीभ, आपलं इंद्रिय आपल्या ताब्यात राहत नाही आणि आपण त्याच गोष्टी खातो. अगदी रोजची सवय म्हटलं तर चहाची सवय, सगळ्यांना माहिती आहे की उपाशी पोटी चहा पिऊ नये, पण काय होतं सकाळी उठलं की आपले हात, आपली जीभ आपल्याकडून ती गोष्ट करून घेते आणि आपण तेच करतो. सुंदराबाईंच्या बाबतीतही हेच होत होतं. त्यांना कळायचं की मी जे काही करते ते चुकीचं करते, पण त्यांचं मन म्हणा किंवा त्यांचे इंद्रिय म्हणा, त्यांचा मोह त्यांच्या ताब्यात नव्हता आणि त्या गोष्टी त्यांच्याकडून व्हायच्या. आता तुम्ही म्हणाल की त्या काळात तर स्वामी साक्षात होते सुंदराबाईंना समजवायला. आपल्या काळात नाही आहेत का? नक्कीच आहेत. स्वामी म्हणतात, मी देहरूपी तुमच्यासोबत नसलो तरी मी एक खूप मोठी गोष्ट दिली आहे तुम्हाला, ती म्हणजे बुद्धी. आपली बुद्धी ना आपल्याला नेहमी काय चूक काय बरोबर सांगत असते, पण आपण काय करतो? मनाचं जास्त ऐकतो. मी आता जी काही उदाहरणं दिली, दारुड्याची म्हणा किंवा आपल्या वाईट खाण्याची, चहाची म्हणा, त्या सगळ्यांमध्ये ना आपली बुद्धी आपल्याला सांगत असते, बुद्धीच असते जी आपल्याला सांगत असते की ही गोष्ट नको करूस, ही गोष्ट तुझ्या शरीरासाठी, तुझ्या आयुष्यासाठी चांगली नाही आहे. पण त्यावर वरचढ काय ठरतं? आपली इंद्रिय, आपलं मन. आणि म्हणून स्वामी सांगतात की तुझी बुद्धी तुला जे काही सांगते त्या मार्गावर जर तू चाललास तर तुझी मदत करायला मलाही आवडेल, पण आपण अनेक वेळा ते करत नाही. आपण आपल्या मनाचंच ऐकतो आणि त्यामुळे आपण म्हणतो आणि त्याला आपण नाव देतो की सवय. ही सवय लागली, सवय माझ्याकडून सुटत नाही. तर सवय वगैरे असं काही नसतं, हे फक्त बुद्धी आणि मनाचा खेळ आहे. आज 1 जानेवारी आहे, नववर्ष चालू झालंय आणि या नववर्षामध्ये आपण अनेक संकल्प करतो. सो आणखी एक संकल्प आपण सगळ्यांनी आज मिळून करूया की आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे काही वाईट छोट्या मोठ्या सवयी आहेत त्या बदलण्याचा प्रयत्न करूयात. आणि हा संकल्प करताना कुठे कधी वाटलं आपल्याला की आपण आपल्या मार्गावरून भरकटतोय, तर त्यावेळेला सुंदराबाईंचं हे जीवनचरित्र, त्यांची ही कथा डोळ्यासमोर आणूयात. मला खात्री आहे की सुंदराबाईंचं हे गोष्ट आपल्या डोळ्यासमोर आली ना तर आपण आपल्या मार्गावरून भरकटणार नाही, आपण योग्य मार्गावरच चालणार. आणि हो, सुंदराबाईंनीही तसं केलं होतं. ज्या वेळेला त्यांना स्वामींपासून दूर करण्यात आलं, सोलापूरमधून हद्दपार करण्यात आलं, तेव्हा त्यांची चूक कळाली, त्यांना पश्चाताप झाला आणि त्यांनी स्वतःला बदलवलं. आणि त्याचंच फळ म्हणून किंवा ते जाणून स्वामींनी पुन्हा सुंदराबाईंना स्वतःच्या सेवेत रुजू करून घेतलं होतं. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. स्वामी निर्वाणाआधी 6 महिने सुंदराबाईंनी स्वामींची खूप सेवा केली होती आणि जेव्हा स्वामींनी देहत्याग केला तेव्हा शेवटच्या क्षणी स्वामींना जल पाजणारी सुद्धा सुंदराबाईच होती. सो त्यांनी सुद्धा आपली सवय बदलली, आपणही बदलूयात. या नववर्षात हाच संकल्प करूयात की स्वामींच्या कृपेने ज्या काही वाईट गोष्टी, वाईट सवयी आपल्या आयुष्यात आपल्यात आहेत त्या बदलूयात. आणि हेच विचार मला तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायचे होते. तर हा व्हिडिओ आणि हे विचार तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, मागच्या स्वामींच्या व्हिडिओसाठी जो चोळप्पावरती मी बनवला होता, तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खरंच खूप आभार. कारण ना तुमचे ते एक कमेंट्स म्हणा, ते एक लाईक्स मला खूप मोटिवेट करून गेले. तो व्हिडिओ टाकून 1 महिना झाला आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ बनवायचा माझा खूप मनात होतं, पण त्या व्हिडिओला अजिबात प्रतिसाद नाही आला आणि मला कुठेतरी असं वाटायला लागलं की बहुतेक मला जे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत ते मला नीट पोहोचवता येत नाही आहेत किंवा या गोष्टीसाठी स्वामींनी दुसऱ्या कोणाची तरी निवड केली असावी म्हणून मला प्रतिसाद मिळत नाही आहे.
आणि एक पर्सनल गोष्ट सांगायची झाली तर थोडेसे प्रॉब्लेमसुद्धा आयुष्यात चालू झाले होते आणि त्यामुळे म्हणतात ना कॉन्फिडन्स होता ना कुठे मनही लागत नव्हतं हा व्हिडिओ बनवण्यात. पण 10 दिवसांपूर्वी अचानक माहिती नाही काही झालं, त्या व्हिडिओला अचानक कमेंट्स यायला लागले, लाईक्स यायला लागले आणि त्या कमेंट्सने मला इतकं मोटिवेट केलं, इतका आत्मविश्वास दिला की मी हा व्हिडिओ बनवू शकते. सो ज्यांनी कमेंट्स केलं त्या सगळ्यांचे खूप आभार. तुमचे कमेंट्स खरंच मी सांगू शकत नाही, तुम्ही खूप मोटिवेट केलं आहे मला आणि तुमच्या रूपाने खरंच मला असं वाटतं की स्वामींनीच मला पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. कारण मला तरी असं वाटतं की स्वामी साक्षात जरी येत नसले ना तरी ते एका भक्ता थ्रू दुसऱ्या भक्ताला अशी मदत करतात किंवा एका भक्ताच्या हाताने दुसऱ्या भक्ताला पुढे सारण्याचा प्रयत्न करतात. सो तुम्ही असं माझ्यासाठी खरंच कमेंट्स थ्रू जे काही प्रेम दिलं त्याबद्दल खरंच धन्यवाद. आजचा व्हिडिओ कसा वाटला पुन्हा एकदा नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील, स्वामीमय व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब खूप मोटिवेट करतं मला. पुन्हा नक्की भेटू अशाच छानशा व्हिडिओसह, छान स्वामी विचारासह. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग आणि श्री स्वामी समर्थ.